बनावे, प्रवासात जीवनाच्या फातिमा बनावे, झलकारी बाई परी मुलगी बनावे, झलकारी बाई परी मुलगी बनावे. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगावमध्ये झाला. ते पहिले शिक्षक आणि मुख्याध्यापक तेच होते. भारतामध्ये पहिली शाळा त्यांनी खोली होती. खोल्यामुळे समाजाने त्यांना विरोध केला, तरी पण ते खचले नाही. म्हणजे शिक्षण हे मागणीची युद्ध आहे, ते सगळ्यांना मिळाले पाहिजे. मिळाले तर भारतामध्ये सुधारणा होईल. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोले बोलायला कुठला घाम, याला कोण घालील सेने, दरबार पुसती बेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झालं गपगार, कोणी घेईल ना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचा बदल खान, नाव त्याचा बदल खान, जिथं टाकता जणू शैतान. खान बोलण्यासाठी ठोकून शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरवीत. गोडदळ पायतळ अंगी हातीचं बळ, पाहणारा काव्य चळचळ. पाहणारा प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. झाला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. त्यास नाही गाणी व शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची. हाजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. हाजी जी 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 जी. राजाला आलिंग दिलं, अन्नकार केला. खाना अभिमान मात्याला, कटेरीचा वाण त्यानं केला. खरखर आवाज येताना शिरकत होते अंगाला. खानाचा वाण फुगा गेला, खान येडवरला. इतकत महाराजाने पोटामध्ये पीठ केला, मगाना कसा वारा केला. तर पडलं पोटाला, आयल्या जी जी आयल्या जी. शाबास शाबास. थँक्यू इकडे या. आता सगळ्याजण आपण सगळ्याजण देऊ तिला या. या सगळ्याजण या. आले कधी नसेल तू बरा टाळा वाजव. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्याला फुटला घम, याला कोण घाली सेने, दरबार पुसती बेगमे. बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, सगळ्यांनीच मारली हार. इतक्या अचानक एक सरदार उठला, बोला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विड्या उचलला. नाव त्याचं बदल खान, नाव त्याचं बदल खान, त्याचा जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवाला टाकते चिडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या दुधीत. गोडदळ पायतळ अंगीचा हातीचं बळ, पाण्याला कापे चढचढ. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. झाला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी
देवाच्या कदमतीची त्यास नाही जाणू शक्तीची कधी काय कल्पने युक्तीची जी 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 कल्पना युक्तीची जी 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 चांगलं म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हणजे वाचवून माणसाला गडबड होती. सर्वांना जय महाराष्ट्र. वयाच्या 23व्या वर्षापासून ते 32व्या वर्षापर्यंत कास्याचं धरणला लढा देऊ स्वराज्यासाठी व स्वधर्मासाठी आपल्या देहाचे बलिदान देणाऱ्या शंभूराजांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. 18 मे 1657 रोजी पुरंदरावर सुरत्नाचा जन्म झाला आणि आमच्या सह्याद्रीच्या कुशीत एक छावा जन्माला आला. बघता त्यांच्या बाळनिरीने सर्वांची मने जिंकली. पण 2.25 वर्षातच त्यांच्या डोळ्यावरची छत्र मात्र हरपले. दुसरा शिवाजी घडवण्याची जबाबदारी मासाहेबची जबाबदारी. नाना कला नाना विद्यार्थ्यांनी आत्मघात केला. बुद्धीचे कार्यक्षेत्र त्यांनी काबीज केले. विविध विद्येमध्ये तरबेज झाला शंभू. वळणारा घोडा एका पायावर वेगळं गळ्याची कापणी विठ्ठल विठ्ठल तो वर घोड्याची तोंड गरगट फिरवणारा एवढा एक छत्रपती संभाजी महाराज. पण संभाजीचे तोंड पण जीभ छाडणार कशी? केला मस्तक बहार पण जबडा काही उघडेना जबडा काही उघडेना. अरे उघडेल कसा उघडेल? जबड्यात घालून हात मोजीची जात ही आमची गोका सांगणारे संभाजी होतात. एका नियुक्ती केली. नाक दाबले साठी तमळे लवकर जीभ पकडली तर सब लाल बिंद लागतं. जीभ बरोबर पडली खाली. त्वचा ड्रायव्हरसाठी सोडली जात होती तरी मिठा होता. तरी नाही समजा आपला शंभू. 1 नाही 2 नाही 3 नाही तर 45 दिवस हा अत्याचार चालू होता. शेवटी छाटले म्हणतं कान छाटला म्हणतं. धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महाप्रजा परम प्रतापी एक